नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. अंबोली घाटाचा एक किस्सा सांगतो. आम्ही फोटोग्राफीसाठी गेलो होतो, वाईल्ड लाईफ फोटोग्राफीसाठी. तर कॅम्पेन होतं, तर मी जस्ट असिस्ट म्हणून गेलो होतो. तर अंबोली घाटातनं आमचं हॉटेल काहीतरी साधारण 2-3 किलोमीटरवर असेल. तर आम्ही रात्रीत येत होतो. तर सगळे फोटोग्राफर आपलं काही आज काही तुला मिळालं का वगैरे, हे वगैरे, हा फोटो चांगला आला. तर आमची ही डिस्कशन चालू होतं. तर आपल्याला माहिती आहे की घाटामध्ये काही काही ठिकाणी अशी छोटी छोटी मंदिरे करून ठेवलेली असतात. त्याचं लॉजिक मला नाही कळलं, पण कदाचित ही श्रद्धा असते की जर या इथं कुठली एंटिटी असेल तर ह्याच्यामुळे ते एंटिटीला ती बांधून ठेवता येईल, असं काहीतरी असेल. सो मग आम्ही येत असताना त्या मंदिराजवळ एक जुनी M80 गाडी आली. M80 जुनी M80 बजाजची. एक माणूस जुनाट असे कपडे, अप्रॉक्स 80s मधले वगैरे कपडे, बेल बॉटम पॅन्ट वगैरे असा आला. त्यांनी गाडी लावली, उतरला, देवाच्या पाया पडला. आम्ही हे सगळं बघतोय बरं का. म्हणलं भारी, म्हणलं लोक रात्रीत वगैरे येत असतात, म्हणलं इथं काहीतरी जागृत देवस्थान दिसतंय. आम्ही जसं पुढे गेलो तसं तो माणूस समोरून आला. म्हणला इथं रात्रीचं हिंडत जाऊ नका, भूतबित असते तिथं, झपटलं तर वाट लागेल. म्हणलं ठीक आहे दादा, म्हणलं आम्ही हॉटेललाच चाललो, आमचं इथंच हॉटेल आहे, आम्ही काही कोणाला डिस्टर्ब नाही करायला आलेलो. ठीक आहे म्हटलं. तो माणूस गेला, गाडी वळवून गेला. तर तो माणूस आम्हाला एवढं सांगायला आला होता. तो माणूस समोरून आला, आमच्या थांबला, परत युटर्न आणि युटर्न मारून गेला. त्याला जायचं तो इकडं जाईल ना. हां, आम्ही आणि आमचे ग्रुप आम्ही एकच सांत्वन करतो एकमेकांचं. नाही तो त्या देवाच्या पाया पडायला आला असेल. अजूनही तेच चाललंय आमचं. पण एवढ्या रात्रीचे उत्तर आम्हाला सगळ्यांना माहिती ते काय होतं. एक मे बी एक गुड एंटिटी असेल जी आम्हाला वाचवायला आलेली असेल. त्याच्यानंतर आम्ही गप्पा न मारता आरामात कॅमेरे वगैरे पॅक केले, शांतपणे चाला, ॲज युजल हनुमान चालीसा, जय हनुमान ज्ञान गुण सागर करत 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 आम्ही हॉटेलला गेलो. दुसऱ्या दिवशी चला रिटर्न झालं. म्हणलं कोल्हापूरला जायचं होतं आम्हाला. अजूनही ते जाणवलं की हे होतं प्रचंड, की तो फक्त तेवढं सांगायला आला होता. इज दॅट सो? अजून तुम्ही कोणता अनुभव सांगणार आहात? ॲक्च्युली माझा किस्सा नाही आहे, पण माझ्या गावामध्ये झालेला किस्सा आहे की भीती किती घातक असते माणसासाठी. माझं गाव ॲक्च्युली सोलापूर जिल्ह्यात येतं. सो पूर्वीच्या काळी एखादा व्यक्ती आजारी पडला तर ते उतरून टाकायची एक पद्धत असायची बघा. सर एका ठिकाणी एक व्यक्ती आजारी होता, तर त्याच्या भावाला सांगितलं की त्याच्या अंगावरनं उतरून टाकायचं. त्याने काय त्याचं पत्रावळी घेतली होती आणि त्याच्यामध्ये बरंच काय काय होतं, भात वगैरे येते, आणि म्हणले जायचं आणि फेकून यायचं आणि मागे वळून बघायचं नाही. सो त्यांनी ते घेतलं, तो गेला आणि ते उतरून त्यांनी टाकून दिलं. आता रात्रीची वेळ, एक 9, 9:30, 10ची वेळ वगैरे असेल, आणि पूर्वीच्या काळी गावामध्ये शौचालयाची काय सोय नव्हती. तर एकदी शेतामध्येच बसला होता आणि त्यांनी जे फेकलं होतं ते नेमकं त्याच्यासमोर येऊन पडलं. अच्छा. हा जरा चेष्टेमध्ये म्हणला की पोचलं रे पोचलं, आणि तो चालताना त्याला फक्त आवाज आला पोचलं रे पोचलं. तर तो एवढा घाबरला, घरी आला, आजारी पडला. मग त्याला विचारलं काय, मला आवाज आला, ते भूत बोललं माझ्याशी. तर लोक त्याला समजावत होते की असं काही नसतं वगैरे. नाही मी ऐकलं आवाज, ते पोचलं रे पोचलं बोललं वगैरे. असं करत करत 2-3 दिवस झालं तो प्रचंड आजारी. म्हणजे गावातली सगळी लोक बघायला आली त्याला. कुठून तरी फिरता फिरता त्या माणसाला खबर लागली जो ते बोलला होता, की असं असं त्याला बोललो. मग तो म्हणला अरे मीच बोललो होतो चुकून चेष्टेमध्ये. मग लोक बोलायला लागले अरे तुला काय कळतं का, तो आजारी पडला बिचारा, चल त्याच्या घरी चल म्हणले, त्याला जाऊन सांग. तो आला, म्हणला काय झालं, अरे ते भूत बोललं वगैरे असं. तो आजारीच होता. तो म्हणला भूत बीत नाही मी बोललो. नाही म्हणला, तू मला बरं वाटावं म्हणून बोलतोय. असं करता करता त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही भीती एवढी घातक असते. का चेष्टा करायची एखाद्याची. म्हणजे आत्ताही फिल्मच्या सेटवर आमचा एक किस्सा झाला होता की एक ॲक्ट्रेस होती आणि तिची आई आली होती, आणि आम्ही रात्री शूट करत होतो, आणि भूताची स्क्रिप्ट आहे म्हणल्यानंतर त्याच्या आईने ॲक्टिंग करायला सुरुवात केली की त्याच्या अंगात भूत गेले वगैरे, असं असं एकदम असं असं हा करायला लागली. आणि त्यांच्या लक्षात हे नाही आलं की ती जागा खरंच हॉन्टेड आहे. आम्ही जिथं शूट करत होतो, बायलेकीली काही झालं नाही, पण तिथं आमच्याबरोबर जवळजवळ 15-16 मुली होत्या, 6-7 मुलं होती. त्यांची जबाबदारी माझी ॲज अ डिरेक्टर म्हणून. काय झालं असतं,
ती असं नाही का आवाज बदलून बोलायला लागली, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मग मी गेलो, म्हणलं काय पाहिजे म्हणलं तुला? मला एक नारळ आणि पेढे पाहिजे. म्हणलं 1 मिनटं, कुठल्या भूताची डिमांड एक नारळ आणि एक पेढ्याचं असते? म्हणलं तुम्ही ॲक्टिंग करता. नाही नाही, मी ॲक्टिंग नाही करत. पाणी घेतलं, ओतलं, जागेवर आले. म्हणलं मॅडम कशाला ॲक्टिंग करायची, चेष्टा कशाला करायची? म्हणलं त्या चेष्टेमुळं काय झालं, 2 मुली आजारी पडल्या. कारण त्यांनी ते अचानक बघितलं, जस्ट शूट कट झालं आणि त्यांनी समोर बघितलं. काय होणार आहे? चेष्टा करायचीच नाही, भयानक असं चेष्टा. आणि तेव्हापासून आम्ही पण एक ठरवलं की कुठल्याही ठिकाणी गेल्यानंतर लोक चेष्टा करतात ना, अशा हॉन्टेड ठिकाणी जाऊन चेष्टा करूच नाही. कारण जर एखाद्या वेळेस ते खवळलं तर मग तुला शांत करणं नाही, सोपं नाहीये. शक्यच नाही. अजून तुम्ही कोणता अनुभव सांगणार आहात? तर माझ्या पणजीच्या बाबतीत झालेला खरा किस्सा आहे. माझ्या आईने मला खूप आधीपासून सांगितलेलं आहे की पूर्वीच्या काळी म्हणजे 80sच्या टायमिंगला जास्त हॉस्पिटल्स नव्हते. तर बाळांची डिलिव्हरी करायला काही दाईमा टाईप अशा बायका होत्या ज्यांना बोलवायला वगैरे यायचे की बाळाची आमच्या डिलिव्हरी तुम्ही करून द्याल का. आणि त्यावेळेस पैसे म्हणजे काय, थोडेसे फार त्यांच्या काळात काही जे असतील नाणी वगैरे आणि धान्य द्यायचे किंवा नारळ वगैरे काही ओटी भरायचे हे मानपाट. तर माझ्या आजीला त्या गावातले लोक ओळखत होते की ही व्यक्ती करते म्हणून. आणि रात्री अपरात्री शेजारच्या पाजारच्या गावातली लोकं पण यायची. तर एकदा असं झालं की खूप रात्री म्हणजे साधारण 12-1च्या दरम्यान एक बैलगाडी आली, घराजवळ थांबली. म्हणजे असं असं त्यांना बोलवा, आमची जी कोण आहे ती डेथजवळ आली आहे जवळ. मग ठीक आहे, मग आजी म्हणली ठीक आहे, पणजी आमची म्हणली ठीक आहे. मग ते गेले वगैरे, बघितलं व्यवस्थित डिलिव्हरी झाली, व्यवस्थित झाली, काही नाही, खूप छान. आणि त्यांचे जे आजूबाजूचे लोक होते ना ते पण खूप छान होते की आदर सत्कार वगैरे एवढं सगळं चांगलं झालं. आणि मुलगा झाला होता. सो मग खूप एक आनंदी वातावरण, पूर्वीच्या काळात मुलगा होणे वगैरे खूप आनंद. मग म्हणले नाही नाही तुम्ही आलाय तर तुमची ओटी भरणार वगैरे. ओटी भरले, खूप सारी नाणी दिली, खूप 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 त्यांचा मानपान खूप केला. आता या सगळ्या प्रोसेसला वेळ झाली होती, 5-5 वाजले होते आणि हिवाळ्याचे दिवस होते. सो त्या माणसाला सांगितलं की त्यांना जिथनं सोडलं त्यांना तिथं परत सोडून ये. बैलगाडी निघाली, जसं सूर्य उगवायला लागला बैलगाडी थांबवली त्याने. जाऊ म्हणले इथनं उतरून, तुमचं तुम्ही. ते म्हणले अहो मला नाही नाही लवकर जावा. काय त्यांनी बोललं परत, ते बाळाचं हे झालंय ना, असे काहीतरी तुटक तुटक उत्तर देत होता. काही पण. ती पण म्हणलं ठीक आहे जाऊ द्या आता त्याला ना. आणि गाव एक 2-3 किलोमीटरच राहिलं होतं. त्या म्हणल्या ठीक आहे. आणि त्यावेळच्या लोकांना सवय पण असायची खूप, चालायची. आणि ते पाटे निघायचे. मग ते उतरले आणि त्यांनी पदरात सगळं असं घेतलं होतं. जसं जसं सूर्य वरती यायला लागला आणि जसं ते चालायला लागले, ती जी त्यांची जी जोडी होती ना ती जड वाटायला लागली. ठीक आहे आता घर जवळ येईल, घर जवळ येईल, असं करत 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 ते गेले. घरी गेल्यानंतर आता घरचे उठले होते वगैरे. त्याने म्हणले परत वगैरे आणा, काही धान्य दिलेत म्हणून. तिने असं पदर काढला, दगड, माती आणि गोटे. त्याच्यानंतर त्या आमच्या घरातल्यांनी तिथं जाऊन चौकशी केली तर असं कुठलीही व्यक्ती नाही आहे, असं कुठलंही घर नाही आहे. मग रात्री डिलिव्हरी कुणाची केली? बापरे. आता माझ्या गावात एवढे किस्से आहेत ना, प्रत्येकाचं काही ना काहीतरी आहेच. तर अजून एक किस्सा सांगतो. आमचं जे घर आहे, म्हणजे माझ्या आजोळी जे घर आहे ना, त्या घरावर ब्लॅक मॅजिक केलं होतं कोणीतरी. आपण म्हणतो ना की खूप आनंदी फॅमिली पण लोकांना बघवत नाही. तर कुठेतरी एका ठिकाणी सगळं ब्लॅक मॅजिक करून गाडलं होतं. ते जमिनीच्या खालून घासत 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 जमीन पोखरून 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 घरापर्यंत आलं होतं. आणि एका पावसाळ्यात काहीतरी ती घराच्या पाठीमागची भिंत पडली होती म्हणून त्या घराचं बांधकाम हे काढलं होतं. त्यावेळेस ते मडकं सापडलं होतं. तर लोक चर्चा की काय नक्की वगैरे, लोकांना वाटलं गुप्तधनी वगैरे. एक माणूस हात लावायला गेला, फेकला गेला तो जोरात. एवढा जोरात फेकला गेला त्याच्या पाठीला म्हणजे फ्रॅक्चर वगैरे झालं होतं. जो माणूस बांधकाम करायला आला होता त्याच्या बाबतीत हे झालं होतं. कसं बसं करून ते काढलं, पण त्याच्यानंतर तिथं जी खोली बांधली होती त्या खोलीत 3 डेथ झाल्यात.
त्याच खोलीत. आणि आम्हाला आठवतं आहे लहानपणी त्या खोलीत गेल्यानंतर ना भकास वाटायचं, असं खूप असं आपण म्हणतो ना फ्रेश वाटतं ना, तसं वाटतच नव्हतं. अंधार, तुम्ही कितीही लाईट लावा, अंधाराचे पण प्रकार असतात. साधा आणि खूप गडद अंधार, तो गडद अंधार तिथं असणारच. बापरे, आणि एकाच ठिकाणी 3 डेथ होणं नॉर्मल नाही आहे. नाहीच. माझ्या आजीच्या बाबतीत एक किस्सा. माझी आजी खूप लहान होती, म्हणजे अगदी बाळ वगैरे असेल. तर आमच्या वाड्यामध्ये एक जण होते, त्यांचा माझ्या आजीवर खूप जीव म्हणजे अगदी स्वतःचं बाळ असल्यासारखं. तर त्या कॅन्सरनी गेल्या होत्या. तर त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना त्या दिसल्या आजूबाजूला, आमच्या घराच्या आजूबाजूला. कुणी रात्रीत विचारलं तर मी आहे वगैरे, ओळखलं नाही का वगैरे, असं लोकांचे किस्से. तर एक दिवस असंच आजीला पाळण्यात झोपवलं होतं आणि रात्री सगळे झोपून गेले. तर ती रडायला लागली आजी आमची. अचानक पाळणा हालायला लागला आणि जे आमचे कोण झोपले होते त्यांच्या अंगावरून असं पदर गेल्यासारखं त्यांना जाणवलं. म्हणून ते उठले, बघतो तर पाळणा ऑटोमॅटिक हालतोय. ते म्हणतात ना की ते आपली जवळची व्यक्ती गेल्यानंतर पण ते एक असतं ना की हिला माझी गरज आहे, कदाचित म्हणून ते आलं असेल. बरोबर. पण नंतर लक्षात आलं की त्या स्पिरिटनं पजेस पण केलं होतं एका पॉईंटला, कारण खूप त्रास झाला होता त्यांना. खूप म्हणजे एवढ्या लहान बाळाला खोकला, उलटी, जुलाब अचानक. ते नंतर काहीतरी नजर वगैरे हे गेली वगैरे, सगळ्या गोष्टी केल्यानंतर ते सगळं नॉर्मलाईज झालं. पण अजूनही ते किस्से आम्हाला सांगतात, त्यास अजूनही ते धडकीवरती की काय झालं असेल. बरोबर. जो व्यक्ती झोपला त्याच्या अंगावरून असा पदर गेल्यासारखं जाणवलं. जी व्यक्तीच नाही आहे त्या व्यक्तीची साडीचा पदर. आणि घरातल्या काही लोकांना असं रात्री दिसायचं की लाल साडी घालून ते बसतात कोपऱ्यात म्हणून. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत. आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.